गडिंग्लज तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या गडिंग्लज अर्बन बँकेचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज जडे सिद्धेश्वर आश्रम बेलबाग मठाचे मठाधिपती श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला। यावेळी बँकेच्या सर्व आजीवाजी संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी बँकेचे विद्यमान चेअरमन जितेंद्र नाईक यांनी बँकेच्या 75 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला। तसेच तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असणाऱ्या बँकेला सहकार्य करणाऱ्या ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी वर्ग यांचे आभार मानले। तसेच येत्या काळात बँकेच्या शाखा विस्तारासह अनेक नाविन्यपूर्ण सुविधा देण्यास आपण कटिबद्ध आहोत असे आश्वासन सभासदांना दिले। आणि मलाच फक्त होत नाही आनंद की माझ्या सगळ्या संचालक बंधू भगिनींना पण अतिशय आनंद होतो। आज या संचालक मंडळात महत्त्वाची अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थापक चेअरमनांचे चिरंजीव राजूअण्णा गद्दे आहेत। मी संस्थापक त्यांचा नातू आहे। मलिंगाना कोल्हापुरेंचे चिरंजीव इथे आमचे संचालक मंडळात आहेत। रावसाहेबांना चिरोडकरांचे अभिनंदन आहेत। सगळी संस्थापक जी लोकं होती त्यांच्या पुण्याईनंच ही जी बँक चाललेली आहे, त्यामुळे बँकेला कधीच अडचण येणार नाही। अतिशय पुण्यवान लोकांनी बँकेची स्थापना केलेली आहे आणि त्याचा वारसा आम्ही चालवला आहे। बँक आता अतिशय मजबूत अवस्थेत आहे। एवढ्या मजबूत अवस्थेत की पगारात नको मागे सतत 3 वर्ष NPA 0, 3 वर्ष अवर्ग, 3 वर्ष बँकेच्या 75 वर्षात झालेला नाही एवढा नफा प्रत्येक वर्षी गेल्या 75 वर्षात नफा झालेला नाही तेवढा नफा दरवर्षी आम्ही या 3 वर्षात मिळवलेला आहे। ही काय सामान्य गोष्ट नाही। रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्बंध उठवून टाकलेले आहेत। महाराष्ट्रातली एकमेव बँक अशी आहे की रिझर्व्ह बँकेचे सगळे निर्बंध उठवून टाकले अशी एकमेव बँक आहे। आज रिझर्व्ह बँक खुल्या दिल्याने सगळ्या सुविधा द्यायला उपलब्ध आहे आमच्याकडे। मोबाईल बँकिंग आम्ही लवकरच सुरू करतोय। कमीत कमी 2 शाखांसाठी आम्ही परवानगी मागितली, ती पण मिळाल्यातच जमा आहे। बँक अतिशय ऊर्जित अवस्थेला आहे। बँकेची ठेवीचे दर, ठेवीवरचे व्याज हे मला वाटतं महाराष्ट्रात कुठल्या बँकेचे नसतील एवढे आहेत। अतिशय चांगले व्याजाचे दर देतोय आम्ही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठेवीवर पूर्णपणे बँकेने इन्शुरन्स उतरलेला आहे। इन्शुरन्सचे प्रीमियम भरलेलं आहे। आज 75 वर्ष साजरी होत असताना बँकेचा प्रवास कसा आहे? बँकेचा प्रवास अतिशय सुखकर आहे आणि प्रगतीकडे नेणारा प्रवास आहे। ग्राफ हा खाली आलेलाच नाही, कंटिन्यू ग्राफ वरती चढत आहे। बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? बँकेत मी सांगितलं की आज 221 कोटीची ठेवी आहे, 156 कोटीची कर्ज आहेत। बँकेचा जो 56-57 कोटी गुंतवणूक आहे। भाग भांडवल 6.5 कोटी भाग भांडवल आहे। सामान्य आहे। आज NPA 0 आहे, दर महिन्याला NPA 0 आहे। अशी वसुलीची यंत्रणा राबवलेली आहे। त्यामुळे बँकेला कुठलाही धोका नाही आहे। बँक यापुढे चढतच जाणार आहे आणि अतिशय चांगलं भविष्य या बँकेला आहे। सभासदांना काय संदेश द्याल? सभासदांना मी एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला 3 वर्षात आम्ही पूर्ण विश्वासाला पात्र ठरलो आहोत। बँक ऊर्जित अवस्थेला आणली। बँक आता शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे आणि जास्तीत जास्त सभासदांनी बँकेवर ठेवी ठेवून तर चांगली कर्जदाराने पण बँकेची कर्ज घेऊन बँकेला उपकृत करा। धन्यवाद। झालं का ना?